लॉट्स आहेत त्या लॉट्सला बघण्यासाठी सगळेजण आतुर होते. इतके चांगले पॉवर पॅक सर्व खेळाडू सर्व संघ या ग्रुपमध्ये आलेले आहेत जे इन्फॉर्म आहेत. या हंगामामध्ये त्याने चांगला खेळ करून दाखवला आहे. 3 संघ ज्याने आत्तापर्यंत विजेतेपद पटकावलेले आहेत तर एक संघ ज्याने फायनलपर्यंत 2पेक्षा जास्त वेळा एंटर केलं आहे. सामन्याला ते सुरुवात 2 विजयी संघांमधील ही मॅच. एका बाजूला संदीप केणी, दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ राय मोनू. बॉलिंग मार्कवरती अजय पवार. सामन्याला ते सुरुवात. पहिलं षटक अजय पवार समोर सँडी. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय दोघांच्या मधून आर पार सीमा रेखा पार. दणदणीत खणखणीत लाजवाब शानदार बहारदार चौकार. 4 धावा. स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट. स्वर्गात बॅट मधून चौकार येण्याने विवेक पाटीलच्या चेहऱ्यावरती हास्य येणं हा योगायोग आहे. चौकाराला 4 धावा आल्या आणि पहिल्याच चेंडूवरती सांगितलं कशा पद्धतीची आम्ही बॅटिंग करणार आहात. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला हलक्या हाताने खेळत असताना एका धाब्यासाठी पाठवले. सिंगल धाव येते. समोर डाऊन दी ग्राउंड जय दोदडे. चेंडूला फील्ड फेकी केली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न. ओ एका बॉलवरती ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. ओहो वैभव पाटीलने फेकी केली. बरोबर मधला स्टंप उडवला आणि सिद्धार्थ राय मोनूला बाद व्हावं लागते. विकेटचं बटन. फलंदाज बाद. गॉन. थँक्यू टू से. बघा कशा पद्धतीनं ही फेकी केली होती. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये चेंडूला पकडलं, फेकी केली आणि मधल्या स्टंपवरती बरोबर डायरेक्ट हिट होत असताना फलंदाज बाद झालेत. त्यांची जागा घेण्यासाठी हितेश म्हात्रे बाली मैदानाच्या आतमध्ये आलाय. हितांश क्रियांश 11 पहिली बॅटिंग करतायत आणि पहिली बॅटिंग करत असताना आत्तापर्यंतची त्यांची स्थिती जर आपण बघाल तर 6 वरती धावफलक आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. ओ दोघांच्या मधून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. आबिद पठाणच्या पायाला लागून गेलाय. फक्त पायाला नाही मनाला लागून गेलाय. आलाय चौकार. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यात. हितांश क्रियांश 11 दबापूर. बघा कॅमेरामध्ये दाखवलेली ती आमची समोरची रनिंग स्ट्रीमिंग ज्याच्यामध्ये जय श्रीराम असा उल्लेख केला गेला आहे. कारण या अर्नाळा गावातील रामनवमी खूप फेमस आहे, प्रसिद्ध आहे. प्रभू श्रीरामचंद्राच्या आशीर्वादानं हा संघ प्रत्येक ठिकाणी खेळत असतो. ज्या ज्या वेळेला
प्रभू श्रीरामचंद्रांचं गाणं लागतं त्या वेळेला त्या तालावरती थरकत असताना आपण या संघाला पाहिलं आणि त्याच संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली स्पर्धा आहे. बघा थीम जर बघाल तर त्या मेन बॅनरवरती दोन्ही बाजूला प्रभू श्रीरामचंद्रांचे ते 2 फोटोज आहेत. शिवम बेनबन्सी नवीन गोलंदाजी मार्कवरती बॉलिंग मार्कवरती येत असताना मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिलं नाही षटक घेतलं तर दुसऱ्या षटकामध्ये आपोआप मिळालंय. संदीप केणे आणि हितेश मात्र कशा पद्धतीने घेतात पाहूयात. पहिलाच बॉल जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न रिषभने चांगल्या रीतीने चेंडूला फील्ड केलाय अडवलंय तोपर्यंत एक धाव येते. बघा या अंडरआर्म क्रिकेटला खेळत असताना तुमचा फुटवर्कचा क्लास हा चांगला असणं गरजेचं. तुम्ही जितक्या चांगल्या रीतीने पायाला म्हणजे पदाला त्याला वापराल तितका फायदा तुम्हाला मोठमोठ्या धावा बनवण्यासाठी होईल. आणि सँडीने फ्रंट फूट बॅक फूट आणि त्यानंतर बॉटम हँडला इतक्या चांगल्या रीतीने अडवलंय. ओ इथे धाव करण्याचा प्रयत्न हा नाना हे नियतीला मंजूर नव्हतं. अशा प्रकारचा काहीच क्षण होता. फेकी केली गेली जागा सोडली होती सँडीनं विकेट वाचवण्यासाठी. त्याने स्ट्राईकसुद्धा मधल्या खेळपट्टीवरती जाऊन ते हितेशला क्रॉस झाले होते पण चेंडू जर बघाल तर क्षेत्ररक्षकाला लागला आहे आणि तो लागत असताना फक्त एक धाव जी नव्हती होणार ती कंप्लीट झाली आहे. आकाशी विपक्ष हितांश क्रियांश 11 2 ताकदवर संघ एकमेकांसमोर आहेत. दोघांनी या सीझनमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केला आहे. आज क्वालिफाय होण्याची रेस या दोघांमध्ये. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न फ्लाईटला ओळखलं त्यानंतर दिशा दिली एका धाब्यासाठी चेंडूला पाठवलं. सिंगल स्ट्राईक रोटेट होतीये धावपलकारती धाबा जाऊन पोचल्यात त्या 13 13 रन्स 3 चेंडू मागील 3 धाबा देऊन गेल्यात. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या कर्णधार आपण तयार राहायचं आहे. जयू दुर्गेश 11 विपक्ष गुरुदत्त मनवेलपाडा या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण पुढील मॅचच्या टॉससाठी तयार राहा. डाऊन द ग्राउंड दोघांच्या जवळून चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार आलाय चौकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटका होता दोघांच्या जवळून गेला खास करून वैभव पाटीलच्या आणि त्यानंतर रिषभच्या 2 बेस्ट फिल्डर त्या क्षेत्रामध्ये असताना केलेलं हे धाडस हितेश मात्रेचं कामाला आलंय. यावेळेला लेग स्टम्पच्या बाहेर आहे चेंडू वाईड बॉल अतिरिक्त स्वरूपाची धाव धावपलकामध्ये ॲड होते. काय सामना झालाय दुसरा सामना बघण्यासारखा होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने खेळलाय शेवटच्या क्षणाला शुभमने चेंडूला आतमध्ये ढकललं. एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. काल 2 धावा एका चेंडूमध्ये झाल्या की नाही बघितलं नाहीत परंतु आज तर बघायला मिळाल्यात. आजच झाल्या म्हणजे या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा 2 धावा धावून कंप्लीट झाल्यात का आता विवेकने सांगितलं म्हणजे आम्हाला विश्वास आहे. झाल्यात म्हटलेत 2 धावा झालेल्या आहेत. अखेरकार 3 षटकांचा अजून एक बॉल बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय दुसऱ्या षटकातील आणि 20 धावा धावपलकावरती. टीम मीटिंग बोलावली गेली आहे. एक विशेष सूचना 15 मिनिटांच्या अवधीमध्ये तुमची 4 षटकं नाही झाली तर एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. धावपलकरती धावा 20 झाल्यात म्हणजेच काय तर पॉवर प्ले जी चॅलेंजिंग ओव्हर आहे तिला सुद्धा हिट केला. यावेळेला चेंडूला ठो लावलाय जरूर कव्हरच्या क्षेत्रामध्ये. मुकेशने चेंडूला अडवलं तोपर्यंत एक धाव आली आहे. षटकाची समाप्ती दुसऱ्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकरती धावा 21 2 धावा वाढल्यानंतर धावा होणार आहेत 23. थँक्यू. 2 षटकाचा खेळ संपला. 23 धावा म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये हितांश क्रियांश 11चा संघ. नामो स्पोर्ट्सचा बॅनर या स्क्रीनवरती दाखवला जातो जे आमचे मेडल स्पॉन्सर आहेत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट पाठवलं एका धावेसाठी सिंगल धाव येताना दिसते. चेंडू गेलाय कुठे माहिती आहे का. जे घडलंय ते सोडा जे घडवायचं त्यासाठी लढा हे सांगण्याचा प्रयत्न
हा बालीने इनडायरेक्टली केलाय. आता गोलंदाज त्याला किती मनावरती घेत आहेत किंवा आकाशी संघ किती मनावरती घेतोय ते बघावं लागणार आहे. खूप चांगले चांगले स्लोगन इथे लिहिलेले आहेत. आयुष्यातील पहिले प्रेम म्हणजे क्रिकेट. खूप साऱ्या गोष्टी अशा थोड्याशा मनाला भिडणाऱ्या आहेत. हार मानू नका, विजय तुमचाच आहे. विजय सगळ्यांचाच आहे. विजय सगळ्यांचाच आहे. जे जिंकणार आहेत त्यांचा आहे, जे पराभूत होणार आहेत त्यांचा भले मॅचमध्ये नाही विजय झाला परंतु ते कुठल्या तरी गोष्टीमध्ये विनिंग पोझिशनवरती असतात, त्यामुळे त्यांचासुद्धा तो विजय झालेला आहे असं म्हणता येईल. तिसऱ्या षटकाची सुरुवात झाल्यानंतर मुकेश यादवने आपला प्रभाव टाकायला सुरुवात केली. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती धाबा आल्या. 2-4 चेंडूचा अजूनही खेळण्याने शिल्लक. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा एका धाब्यासाठी पाठवलं आहे. 2 षटकांमध्ये ज्या पद्धतीची तोडफोड बॅटिंग करत होते फलंदाज संदीप केणी म्हणा किंवा हितेश म्हात्रे, बाली म्हणा, मोनू म्हणा, तिसऱ्या षटकामध्ये अचानक बॅटमॅन केली आहे. उर्वरित 3 चेंडूचा खेळणं बाकी आहे. सँडीच्या मनामध्ये काय चालू आहे बघूयात. मुकेश समोर, सँडी ओ दुरून खेळण्याचा प्रयत्न. येस, पंचांचा बोट हवेत. फलंदाज संदीप केणी, सँडी बाद. दुसऱ्या विकेटचं बटन गॉन. जुना तोलीवाड्यात गातई JKCC क्रिकेट चषक. जुना तोलीवाड्यात गातई JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. 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 शिवम राय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. शिवम समोर आता मुकेश यादव. पुन्हा एकदा गेम चेंजिंग ओव्हर ठरते की काय. ओ इनसाइड आउट, लॉफ्टेड स्ट्रोक. चेंडू गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज शिवम राय बाद. गॉन. श्रीराम वंदन त्याच्या चरणावर. थँक्यू टू JKCC अर्नाळा बिग बॅश लीग या स्पर्धेची खास बात म्हणजेच काय तर लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेट, 500 रुपयाचं बक्षीस आहे. कोणाकडून तर आदरणीय कैलासवासी विनोदजी कोळी यांचे मित्रपरिवार SSC बॅच 2000 यांच्याकडून ते बक्षीस देण्यात येणार आहे. बाउंड्री लाईनचा जो बॅनर आहे त्याच्यावरती चेंडू जर का चौकाराच्या रूपाने येऊन लागला तर एक कॅप, ब्रँडेड कॅप दिली जाणार आहे आर्या एंटरप्राइजेस नयन कालुष्टे यांच्याकडून. लकी ड्रॉ प्रत्येक मॅचला आपण करतो, त्यामुळे लकी ड्रॉसाठी नावनोंदणी सगळ्यांनी करायची आहे. आमच्या लकी ड्रॉची टीम कामेश आपण तयारीला लागा. लकी ड्रॉसाठी कोणतंही शुल्क नाही आहे, विनाशुल्क तुम्हाला त्या लकी ड्रॉचा आस्वाद घेता येणार आहे. जे इथं उपस्थित असतील त्यापैकीच विजेत्यांना बक्षिसं दिली जाणार आहे. ज्यांचं नाव घेतल्यानंतर ते उपस्थित नसतील तर त्यांना बक्षीस नाही मिळणार. आर्यन अपकमिंग यंगस्टर बॉलिंग मार्कवरती येतात आकाशीकडून. त्यांच्यासमोर अभिनव नाईक. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ड्राईव्ह केले जरूर. ऑफ ड्राईव्हचा फटका एका धावेसाठी खेळण्यात आणि हितेश म्हात्रेला स्ट्राईक रोटेट करून दिली आहे. कारण एकच की ऑलरेडी हितेश सेट आहे आणि सेट असल्यानंतर त्याच्या बॅटमधून धाबा येतील याच भावनेनं काहीसा हा प्रयत्न केला जातोय. इन्सड आउट. पुन्हा एकदा बॅटच्या वरच्या कडेला चेंडू लागून हा कव्हरच्या क्षेत्रामध्ये गेला. एका धावेसाठी जातोय. सिंगल स्ट्राईक रोटेट होतीये. चित्र बदललंय. 23 धावानंतर आत्तापर्यंतच्या धावा जर बघितल्या त्या 23 नंतरच्या तर 29 वरती जाऊन पोहोचल्यात. म्हणजेच काय तर 6 धावा आलेल्या आहेत. यावेळेला अडवण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी डायरेक्ट हिटसाठी गेले होते. अजय आणि जय यांच्यामध्ये ही टक्कर होता राहिली. अखेरकार एक धाव कंप्लीट अभिनवने केली. शेवटचे 3 बॉलचं अजूनही खेळणं बाकी. हितेश म्हात्रेकडून अपेक्षा आहे हितांश क्रियांश 11ला मोठमोठ्या फटक्यांची. बघूयात काय घडतंय. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅपमधून अमित पठाणच्या कडून होते ही दुसरी चूक. चेंडू सीमारेखा पार. चौकार. डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर. डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर.
थँक्यू डीजे. हितेश मात्रे ज्याच्यासाठी त्याला वारंवार अभिनव स्ट्राईक देत आहेत त्या भरोशाला कायम ठेवत असताना चौकारांच्या हातात पुन्हा एकदा चेंडूला गॅप मधून पाठवलंय. 1 सेकंड 1 मोर 1 अनदर बाउंड्री. चौकार 4 धावा. वादळापूर्वीची शांतता. एवढा वेळ शांत बसण्याचं कारण एकच की सँडी दुसऱ्या बाजूने होता. या वेळेला तर मी आता एकटा आहे. अभिनव नव्याने आलाय, त्याने मला वारंवार स्ट्राईक दिली आहे, मग मला बॅटिंग करणं गरजेचे आहे हे दाखवत असताना हितेश लगातार तिसरा येता येता राहिला. विकेटचं बदन. फलंदाज बाद. हितेश मात्रे बाली डिपार्ट्स. जुना कोलीवाड्यात गातय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गातय JKCC क्रिकेट चषक. थँक्यू डीजे. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 पर्व 4 आणि या चौथ्या पर्वामधील 2 विजयी संघांमधील दुसऱ्या दिवसातील डी ग्रुपची ही तिसरी मॅच आणि या तिसऱ्या मॅच नंतर आता आपण चौथ्या मॅचकडे जाणार आहोत. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी या. नाणेफेकी केली जाणार आहे. गुरुदत्त मनवेलपाडा विपक्ष जयू दुर्गेश 11 अर्नाळा या दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे. जुना कोलीवाड्यात गातय JKCC क्रिकेट थँक्यू चषक. थँक्यू डीजे. सौरभ रेड्डीज यांना विनंती करेल आपण हा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. चला या जयू दुर्गेश अर्नाळा. दोन्ही कर्णधार चला लवकर या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. चला फलंदाज आलेले आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मॅचला होईल सुरुवात. लेट स्टार्ट. राहुल पुळेकर यांच्या हातामध्ये एनएलएफ गेलाय. लूज म्हणजेच काय तर जयू दुर्गेश 11 अर्नाळा संघाला संधी मिळते. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. विघ्नेश, निर्णय काय असेल? फिल्डिंग. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. राहुल तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. 2 बेस्ट ऑलराऊंडर यावेळेला टॉससाठी आले होते. आता या टॉसबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला मी देणार आहे. त्या अगोदर नाणेफेकीचा कौल जिंकला तर जयू दुर्गेश 11 अर्नाळा संघाने घेतली आहे पहिली फिल्डिंग. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलंय ते गुरुदत्त मनवेलपाडा या संघाला. चांगली मॅच यानंतर सुद्धा बघायला मिळणार आहे. पण मैदानाच्या आतमध्ये जी मॅच 40च्या आसपास पोहोचली आहे त्याचा रिझल्ट काय लागणार, कोणता संघ बाजी मारणार, कोणता संघ एका मॅचचा अजून वेट करणार या पाहूयात. तोपर्यंत डीजेकडे वळूयात. बसायचा नाका नाक्यावर धका नाक्यावर बाती बस काय झाले नाही काय गं बिना बस काय झाले नाही. थँक्यू डीजे. JKCC अर्नाळा बिग बॅश लीगचा थरार आपण बघत आहात आणि या थरारामधील एक महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला आलाय. किती धावांची गरज आहे आकाशीला? 39. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिला चेंडू अजय पवारने खेळला. एका धाब्यासाठी सिंगल. हितेश गवळी बॉलिंग बारकवरती आहेत. एक्सपिरियन्स प्लेयर म्हटलं की सँडी, हितेश गवळी, कल्पक राऊत यांसारखे खेळाडू या संघामध्ये आहेत. हितेश मात्रे. आणि त्यामुळे या मॅचला कशा पद्धतीने रन करायचं, पुढे घेऊन जायचं हे त्यांना चांगल्या रीतीनं माहीत आहे. पाहूयात 39 धावांचा बचाव कसा होतोय. त्यानंतरचा बॉल, दुसराच बॉल आणि त्या चेंडूवरती टोलावलेला प्रहार, त्याच्यावरती आले सिंगल. एकच धाव धावपलकामध्ये ॲड होताना दिसणार आहे. 2 चेंडू 2 धावा झाल्यात. अजय पवार पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती येतील. हितेश गवळी समोर. पुढील चेंडू, यावरचा चेंडू डायरेक्ट खेळपट्टीच्या बाहेर आहे. मुन्नाने सांगितलं इट्स अ नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिटचा इशारा. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. ओ सँडीच्या हाताला लागून चेंडू निघून गेलाय. फक्त लागून नाही निघून गेला तर डायरेक्शन सुद्धा बदललाय. करण वैतीला सुद्धा केलंय बीट. काम झालंय फिट. येतोय चौकार. 4 धाबा. कोलीवाड्याचा प्रभू श्रीराम वंदन त्याच्या चरणावर. त्याचीच कृपा साऱ्यांवर JKCCच्या संघावर.
थँक्यू डीजे. चौकार आला, 4 धावा आल्या. 4 धावाने धावफलक वेगानं वाढत असताना जाऊन पोचलं ते 7 वरती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा. ग्रेट स्टार्ट फ्रॉम आगाशी. बॅकफूट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकफूट पंच, परंतु या पंच मध्ये जास्तच दम होता, त्यामुळे अजय पवार याला माघारी परतावं लागतंय. फलंदाज बाद. उठ माऊले घट मांडलाय, नवरात्रीचा सण आयलाय. उठ माऊली घट मांडलाय, नवरात्रीचा सण आलाय. हो, वार झालाय, पलटवार झालाय. आता या पलटवारा दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. रिषभ हेमाडे स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय टीम आगाशीकडून. आणि कर्णधार आल्यानंतर त्यांचा अप्रोच कसा आहे, या 29 धावांना बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे पाहावं लागणार आहे. ज्यानं मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा खिताब घेतला होता तो मात्र खेळाडू मैदानाबाहेर गेला. आगाशीसाठी थोड्या प्रमाणामध्ये अडचण वाढली आहे. हितेश कवळी पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होते तयार. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. ज्या षटकाला मोठं करण्यासाठी आगाशीचे दोन्ही फलंदाज प्रयत्न करतायत. सिंगलने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट. चेंडूचा खेळ जर आपण पाहिलात तर आत्तापर्यंत झाला आहे तो 5. शेवटच्या आणि अंतिम चेंडूचा खेळणं बाकी आहे. ऑलरेडी 8 धावांच्या चॅलेंजला त्यानं हिट केलंय, बीट केलंय, मात दिली आहे. 2 धावा प्लस मिळणारच आहेत. त्या अगोदर शेवटचा चेंडू किती धावांसाठी येणार. वैभव पाटील समोर. हितेश कवळी पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड. ओ, ऑफ ड्राईव्ह चोरपाटी चेंडू आला. चेंडूला अडवलं गेलं. षटक संपलं पहिलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा 8 + 2 तब्बल 10. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी मार्कवरती मिस्टर कल्पक राऊत यांना आपण बघताय. समोर रिषभ हेमाडे असतील. पाठलाग आहे 39चा. आस्किंग रन रेट प्रमाणे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 10. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. त्या चेंडूला फक्त दिशा दिली गेली. एका धाब्यासाठी पाठवलं. सिंगल धाब आली आहे. एक चौकार तुम्हाला इक्वेशनच्या जवळपास राहण्याचं म्हणजे त्या सरासरीच्या जवळ राहण्याची ताकद देतो, ते बळ देतं. आणि म्हणूनच त्या एका चौकाराच्या शोधामध्ये आता कुणा एका खेळाडूला जावं लागणार आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. वाईडचा इशारा पंचांकडून आला आहे. अतिरिक्त धावफलकामध्ये ॲड होतीये. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग. टॅप केलं चेंडूला. पुन्हा एकदा एका धाब्यासाठी पाठवलं. मृदुंग चेंडूवरती आलाय. त्यानं फेकी केली तोपर्यंत एक धावून कंप्लीट होतीये. सिंगलने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅकफुटर जाऊन पुन्हा एकदा रिषभने चेंडूला एका धाब्यासाठी टोलावलं, पाठवलं. सिंगल येते. ऊन जरा जास्त आहे, गरमी थोडी जास्त होतीये, त्यामुळे सगळ्यांना विनंती पाणी प्या, जास्त पाणी प्या. ग्लुकॉन डी, ग्लुकोज डी, ORS, इलेक्ट्रॉल अशा प्रकारचे एनर्जी ड्रिंक घेत राहा. धावफलकावरती धावा जर आपण बघाल तर जाऊन पोचला त्या 15 वरती. 15 रन्स स्कोर बोर्ड. 2 चेंडूचं अजूनही खेळणं बाकी. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग. JKCCच्या प्रत्येक खेळाडूचं आदरणीय सागरजी बेर्डे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी सागर बेर्डे यांना विनंती करेल की आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या JKCC अर्नाळा बिग बॅश लीगच्या वतीनं. शेवटच्या आणि अंतिम चेंडूचा खेळणं बाकी आहे. या स्पर्धेसाठी उपस्थित मान्यवर अनेकांचा हातभार या स्पर्धेला लागला आहे. या स्पर्धेची शोभा जी काही तुम्हाला दिसते, स्पर्धेचा जो काही थाट दिसतोय, त्याच्यामागे सर्वात मोठी मेहनत जुना कोळेवाडा क्रिकेट क्लबच्या प्रत्येक खेळाडूची, त्या लहान मुलाची, त्या मोठ्या मुलाची, त्या सिनियर खेळाडूंची. टॅप केलाय, चेंडूला पाठवलाय, निघून गेलाय, सीमारेखा पार, येतोय दमदार चौकार. भोवती फुलैली थैली आवागेचा कोण महाली, नमाई आवागेचा कोण महाली. भोवती फुलैली थैली आवागेचा कोण महाली, नमाई आवागेचा कोण महाली. भोवती फुलैली थैली आवागेचा कोण महाली, नमाई आवागेचा कोण
थँक्यू डीजे. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला आणि तो चौकार त्या संयमाची साथ देऊन गेलाय. आतापर्यंत जो काही संयम बाळगलाय त्याला न्याय द्यायचा होता, त्याला साथ द्यायची होती आणि म्हणूनच की काय हा चौकार आला. बघा मृदुंगच्या जवळजवळ कंट्रोलमधला, मृदुंग नव्हे तर मोनूच्या कंट्रोलमध्ये होता. मृदुंगने ते डाई लगावून त्या चेंडूला डायवर्ट केलं, चेंडू गेला सीमारेखा पार. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकाची धावा आहेत 20. 10ची सरासरी कायम ठेवायची होती आगाशीला, 10ची सरासरी त्याने कायम ठेवली आहे. आता 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. संदीप आणि सँडी यांच्या हातामध्ये चेंडू आहे, त्याच्यासमोर रिषभ हेमाडे. आत्तापर्यंत तरी खूप चांगला खेळ आगाशीच्या दोन्ही फलंदाजाने केला आहे आणि त्यामुळे या मॅचमधलं त्यांचं आव्हान अजूनही जिवंत आहे. असं असताना या षटकामध्ये कशा प्रकारचं प्लॅन ते करतायत किंवा कशा पद्धतीनं मनामध्ये केलेल्या प्लॅनला एक्झिक्यूट करतायत ही पाहण्याची वेळ आली आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडूला एका धाब्यासाठी ढकललं, सिंगल धाव येताना दिसतीये. हळूहळू मॅचच्या जवळ जाण्याचा प्रयत्न होतोय. विकेट मोठ्या प्रमाणात बाकी आहेत, पण जर का शेवटपर्यंत उभं राहिलं तर काहीतरी फायदा होईल असा मनामध्ये काहीसा. हो, यावेळेला फेकी केली मृदंगने, पुन्हा एकदा वेगवान फेकी, पण त्याला यश नाही मिळालं. फक्त एकच धावून कंप्लीट केली जाते. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026चा थरार 4थ्या पर्वामध्ये ही स्पर्धा येऊन थांबली आणि 4थ्या पर्वामध्ये येत असताना इतका चांगला थाट तो स्टेडियम लुक. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय करण वैतीनं. डॉट बॉलची सांगता होते. आता कुठे ना कुठेतरी वैभव पाटील यांच्या संयमाचा बांध फुटलाय. मोठा हिट करण्याचा प्रयत्न त्याने केलाय. सँडी समोर वैभव, ओ इनसाइड आउट, चेंडू निघून गेलाय सीमारेखा जवळ. चांगली फिल्डिंग शिवम राय करतोय. ओ काय जबरदस्त फटका आहे त्यावरती, इतकी चांगली फिल्डिंग. इतक्या वेगाने येणाऱ्या चेंडूला तुम्ही क्विक जज करणं आणि अडवणं सोपं नाही राहत, पण हितांश क्रियांश 11च्या क्षेत्ररक्षकांनी सांगितलंय की सोपी कामं आम्ही करत नाही. अशा प्रकारची फिल्डिंग, सिंगलदा धावून कंप्लीट. मागील 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आल्या आहेत. धावफलकाची धावा आहेत 24. अजूनही 15 धावांची गरज आहे. 7-15 शेवटच्या आणि अंतिम चेंडूवरती रिषभ हेमाडे. बघूयात काय करतात. ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला हितेशनं. 1 धाव आली. 6-14 या ऐकूयात तोपर्यंत डीजेला. थँक्यू डीजे. करण वैती बॉलिंग मार्कवरती आलाय. 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा मॅच विनिंग रोलमध्ये करणला येण्याची संधी, पण त्याच्यासमोर रिषभ हेमाडे. चालपेटचा हा खेळाडू तितकाच ताकदवर आहे. मोठमोठ्या समस्यांना सामोरे जाऊन त्याचा उलगडा काढणं हे रिषभ हेमाडेला माहीत आहे. आता सद्यस्थितीला रिषभकडून अपेक्षा आगाशीला. रिषभच्या जोडीनं वैभव पाटील स्वतः मैदानाच्या आतमध्ये आहेत. करण वैती मॅन इन फॉर्म आहे. पहिलाच बॉल धरून खेळण्याचा प्रयत्न मृदंगच्या हातामध्ये गेलाय. फक्त 1 धाव येते. सिंगल. 5 मध्ये 13. 5-13 मध्ये चौकारांचं कॉन्ट्रिब्युशन किती असावं याच्यासाठीच आता प्लॅनिंग महत्त्वाचं असणार आहे. त्या प्लॅनिंगमध्ये किती ॲक्युरेसी आहे. वैभव पाटील समोर. आता करण वैती पुढील चेंडू हाताळण्यासाठी तयार. शॉर्ट बॉल आहे समोर, डाऊन द ग्राउंड. अशा प्रकारच्या हलक्या चेंडूला वैभव सोडणार नाहीत. काथिलाला चौकार लगावत असताना आला 4 धावा. ज्या वेळेला काल मुजम्मिल खानने 7 बॉल 7 चौकार लगावले त्यावेळेचा पहिला चौकार असाच आणि इथूनच गेला होता. पुन्हा एकदा यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडू शिवमच्या हातामध्ये, रनआउटची संधी मिस. सिंगल आली आहे. 3 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. 6 आल्या म्हणजे येणाऱ्या 3 मध्ये 8ची गरज आहे. 3 मध्ये 8. कोणाची लावणार कोण वाट, लेट्स सी. बघूयात. चर्चा केली जाते. 2 फलंदाज एकमेकांमध्ये चर्चा करतात. 39 धावांचा पाठलाग आहे. 39कडे जर का 4 षटकामध्ये आपण बघितलं तर धाबा अवघड वाटतात, पण त्याला ब्रेकडाऊन केलं तर त्या धाबा सोप्या वाटतात. सोप्या वाटत असताना पुन्हा एकदा 1 धाव. आता 2 मध्ये 7.
कोण करणार कोणावरती मात, कोणाला मिळणार कोणाची साथ, येणारी काळवेळ सांगणार. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग पर्व 4, 2 चेंडू 2 चौकारांची गरज. वैभव पाटील मागील काही स्पर्धांची मॅचेसची विश्रांती, आता त्या विश्रांतीला विसरून इथे परफॉर्म करावं लागणार आहे आणि ते परफॉर्म करत असताना विजय मिळवून देणं ही जबाबदारी वैभव पाटीलच्या खांद्यावरती आहे. कारण करण वैती मॅन इन फॉर्म आहे. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग सगळ्यामध्ये त्याने केलेला आतापर्यंतचा परफॉर्मन्स हा उल्लेखनीय राहिला आहे. या उल्लेखनीय कामगिरीला अजून बहारदार बनवण्याची सुवर्ण संधी आहे. 2-7 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. वैभव पाटीलच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे. मोठ्या आशेनं आकाशीचे सर्व प्रशंसक बघतायत या मॅचला. वैभव पाटील यांना की त्यांचा अटेम्प्ट काय असणार आहे. पहिला आलाय 2 बॉल 2 चौकारांची गरज असताना बिगुल वाजवलंय, रणशिंग फुंकलंय, आलाय चौकार वैभव पाटीलच्या बॅटमधून. वातावरण टाईट त्याच काम लई वाईट, अशाले गेले भरपूर, अशाले गेले भरपूर. नका समजू हो कमजोर, त्याचा विषयी जागेवर नका समजू हो. नका समजू हो कमजोर. बरोबर आहे. तुम्हाला 39 आले त्यावेळेला धावांचा पाठलाग होणं शक्य वाटत नव्हतं. पण मागे एक लाईन लिहिली आहे, जिंकायचं असेल तर शेवटपर्यंत लढा. शेवटपर्यंत लढा तर तुम्हाला विजय जवळून दिसेल. जर का लढला नाहीत तर तो विजय लांबून सुद्धा तुम्हाला दिसणार नाही आणि जवळ गेलं तर नाहीच नाही. आता या शेवटच्या चेंडूवरती 3 धावांची गरज असताना करण वैती समोर वैभव पाटील, लास्ट बॉल डाऊन द ग्राउंड, चेंडूला अडवलंय. मॅच फिनिश की नाही. ओ अजून एक आहे का उमेद. रिषभची इच्छा आहे. पंचांना त्याने रेफर केलंय. फ्लाईटचा नो चेक केला जाणार आहे. ये क्या क्या देखने को मिल रहा है, ये क्या क्या हो रहा है. चला दोन्ही संघ तयारीला लागा. जयू दुर्गे शिलोन अर्नाळा आणि गुरुदत्त मनेलपाडा. लेट्स सी रिव्ह्यू. डेड बॉल दिलास चालेल, काय हरकत नाही. सामना संपला, सामना जिंकला हितांश क्रियांश 11 या संघानं आणि पराभवाच्या छायामध्ये टीम आगाशी. हार्डलक टीम 39 धावांचा पाठलाग खूप चांगल्या रीतीनं करण्याचा प्रयत्न आपण केला, त्याबद्दल विशेष आपलं कौतुक. चला गुरुदत्त मनोलपाडा, आपण डगआउटमध्ये यायचे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत आणि त्यांच्या समोर खेळताना संघ दिसणार आहे तो जयू दुर्गे शिलोन अर्नाळा. आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव कोण आहे. सामनावीराचा मानकरी मिस्टर हितेश म्हात्रे बाली, ज्याच्या बॅटमधून आल्यात 23 धावा. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक, जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC थँक्यू विजय. मंचावरील उपस्थित मान्यवर आदरणीय बेर्डे साहेब यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा किताब दिला जाणार आहे. मॅन ऑफ द मॅचची जर्सी जी स्पॉन्सर करण्यात आले संदीपजी वाडान प्रतिष्ठानच्या वतीनं आणि नमस्पोर्टच्या वतीनं मेडल देऊन गौरव करण्यात येईल तो हितेश म्हात्रे बाली यांचा. आउटस्टँडिंग बॅटिंग
ज्या बॅटिंगमध्ये 23 धावांचं कॉन्ट्रीब्युशन होतं, 39 धावांमधला त्यांचा जो काही धावांचं कॉन्ट्रीब्युशन होतं त्याचा रेशो खूप मोठा होता आणि त्यामुळे त्यांना दिला जातो हा सामनावीराचा खिताब. व्हेरी वेल प्लेड हितेश म्हात्रे. बाली, आपलं कौतुक करावं तितकं कमी आहे. चला सामन्याला सुरुवात करा पंच. दोन्ही फलंदाज मैदानात दाखल व्हा लवकर. जयू दुर्गेश नारणाला आपण लवकरात लवकर गोलंदाजीला सुरुवात करायची आहे. सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल मिस्टर कौस्तुभ मेहर यांचा. सुंदर अशी ही दमदार खेळी पाहुणी झाले अजब. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची खेळतान मोठे रुबा. चला पॉवर प्ले. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेला आमंत्रित केलंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जतीन पाटील आणि राहुल पोळेकर.